आज बाजारात इतके ताजे हिरवेगार पावटे दिसले ना की लगेच वाटलं आज झणझणीत रस्सीदार आमटी बनवायची. गरम भातासोबत आमटी म्हणजे अगदी समाधान. खरं सांगू, उन्हाळ्यात हलकी पण चविष्ट भाजी खायची असेल तर पावटे एकदम परफेक्ट. नमस्कार मंडळी, मी सोनम आणि तुमचं स्वागत आहे सोनम्स रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत घरगुती स्टाईल पावट्याची रस्सीदार आमटी. साधी पद्धत पण चव अशी की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तेल घालते. तेल गरम झाले की आपण त्यामध्ये घालूया जिरे. माझी आई बाजारातून पावटे आणले की आम्ही सगळे बसून सोलायचो आणि स्वयंपाकघरात गप्पा रंगायच्या. हा आवाज ऐकला की वाटतं काहीतरी चविष्ट बनणार आहे. आता यामध्ये मी घातला आहे कांदा. कांदा छान सोनेरी भाजायचा. कांदा भाजताना अजिबात गडबड करायची नाही हां. तोच आमटीची खरी सुरुवात आहे. तर इथे मी कांदा व्यवस्थित असा भाजून घेते. कांदा कधीच घाईत भाजू नका. हळूहळू भाजला की आमटीला मस्त रंग आणि चव येते. हा बघा रंग किती सुंदर दिसतोय. आता तर घरातल्यांना कळलंच असेल आज काहीतरी झकास बनतंय. आता यामध्ये मी घातला आहे टोमॅटो. टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे. टोमॅटो मऊ झाला की आमटीला सुंदर लाल रंग येतो. टोमॅटो नीट परतला नाही तर चव कच्ची राहते, म्हणून हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. माझी आई नेहमी म्हणायची, टोमॅटो नीट भाजला की आमटीची चव दुप्पट होते. हे बरोबर आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यामध्ये घालते आलं आणि लसूण, म्हणजेच आलं लसूणची पेस्ट. तर हो, ही मी घरीच केलेली आहे. लसूण पडताच जो सुगंध येतो ना, अहो भूकच लागते. लसूण चवीसाठी आणि आलं पचण्यासाठी खूप छान असतं. लहानपणी आजी खलबत्त्यात लसूण ठेचायची आणि त्या वासाने आम्ही स्वयंपाकघरात धावत जायचो. आता यामध्ये घालूया पावटे. हे मसाल्यात मस्त मिक्स करून घ्यायचे. हा हिरवा रंग आणि मसाल्याचा लालसर रंग, अहो दिसायला किती सुंदर वाटते. आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ. मीठ कमी असेल तर चव येत नाही, जास्त असेल तर सगळा स्वाद जातो, म्हणून मिठाचं प्रमाण योग्यच पाहिजे. मीठ घातल्यावर आपण हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया. तुमच्या इथे एक लक्षात आलं आहे का? यामध्ये मी अजून चटणी पण वापरलेली नाही आहे आणि मसाले पण घातलेले नाही आहे. तर आपण हे काय करायचं आहे, पावटे जे आहेत ना तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण चटणी किंवा मसाले जे काही घालायचं आहे ना ते घालू शकतो. आता याच्यावर मात्र आपण एक झाकण झाकून 5 मिनटं ठेवूया. तर याच्यावर मी एक झाकण ठेवलं आहे. एक 5 मिनटं आपण याच्यावर झाकून ठेवूया आणि एक 5 मिनटांनी याच्यावरचं झाकण काढूया. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनटे झालेली आहे. आता याच्यावरचं मी झाकण काढते. तर पहा, कलर पण बदललेला आहे. आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि काय करायचं, अजून एक 5 मिनटं आपण याच्यावर झाकण झाकून ठेवूया, म्हणजे आपली भाजी खूपच छान लागेल. तर आता याच्यावर मी काय करते, झाकण झाकून ठेवते आणि एक 5 मिनटांनी काय करूया, आपण याच्यावरचं झाकण काढूया. तर ते 5 मिनटे झालेली आहेत. याच्यावरचं मी झाकण काढते. तर पहा, आता पण कलर बदललेला आहे. मगाशी झाकलं तेव्हा हिरवा होता, आता थोडासा लाल झालेला आहे. आता यामध्ये घालूया मसाले. हळद रंग आणि शरीरासाठी चांगली. तिखट झणझणीत चव आणि सुंदर रंग. धने जिरेपूड मस्त सुगंधासाठी. आणि गोडा मसाला हा तर गावाकडच्यांचा जीव आहे. हे मसाले तेलात भाजले की जो सुगंध येतो ना, आ हा हा, तो शेजाऱ्यांनाही विचारायला लावतो, आज काय स्पेशल बनवलं आहे. आता यामध्ये घालूया घरची चटणी. तुम्हाला ही आमटी आवडते का सुकी भाजी आवडते? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व तुमच्या घरात कोणाला आमटी आवडते तेही सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता? तुमच्या शहराचं नाव मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता यामध्ये आपण घालूया पाणी. इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तर हे मी 4 माणसांसाठी बनवलं आहे, त्यासाठी अजून थोडंसं पाणी घातलं यामध्ये. पाणी घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि याला आता छान अशी उकळी येऊ द्या. तर पहा, कलर पण किती छान आलेला आहे याला. आपण जे मसाले वापरलेत ना त्यामुळे आता याला छान अशी उकळी येते पहा.
या आमटीवर तुम्ही झाकण पण झाकून शिजवू शकता, तर मी ते काही झाकण झाकलेलं नाही आहे. आणि हो मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. तर पहा, उकळी छान अशी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचे आहे शेंगदाण्याचा कूट. तर इथे मी बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, तो घालते. तुम्ही थोडासा मोठा जरी करून घातला तरीही चालेल. आमटी खूप छान लागते. शेंगदाण्याच्या कुटामुळे रस्सा छान घट्ट होतो आणि चव एकदम देसी लागते. तर इथंपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे, तर छोटासा लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकताय, जशी आपल्याला आमटी पाहिजेल आहे तशी झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अगदी 4 माणसांना हवी आहे तेवढी बनलेली आहे. तुमच्या घरात तुम्ही किती मेंबर आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, यामध्ये मी गरम पाणी ओतले होते, थंड पाणी ओतायचं नाही, नाहीतर आमटीची चव बेचव होते. रस्सा किती ठेवायचा हे तुमच्या आवडीनुसार. तर इथे आपली आमटी तयार झाली आहे. आमटीला छान उकळी येऊ द्या अजून 5 मिनटे. हा सुगंध म्हणजे अगदी स्वयंपाकघराची आठवण आहे का नाही. आता वरून भरपूर कोथिंबीर पडली की आमटीला ताजेपणा येतो आणि रंग एकदम सुंदर दिसतो. गरम भाकरी, कांदा आणि ही रस्सेदार पावट्याची आमटी, हा एक घास म्हणजे पूर्ण समाधान. तर मंडळी, आजची पावट्याची आमटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी ही आमटी कशी बनवतात तेही मला लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.